रस्त्यासाठी चालू असलेल्या आमरण उपोषणाबद्दल मामा काय सांगताल तुम्ही? काय सांगायचे, रस्त्यात नाही, गावातून शेती 1 किलोमीटरवर रस्त्यात जायचेच नाही, बाय परत जाता येत नाही, मजूर येत नाही. म्हणजे कचरा शेती सोडून तिसऱ्या म्हणलं कशी व्हायची तशी वा. आणि मी सोडून शेती आळंदीत राहायला गेलो. शेती किती एकर आहे? 15 एकर शेती आमची. 15 एकर शेती सोडून तुम्ही आळंदीवर विचारा लोकांना सगळ्या त्या शेतीला रस्ता नसल्यामुळे तुम्ही गावाला सोडून दिली हो. कंटाळून- पुन्हा आता करायला पुन्हा एकच मुलगा आहे आणि मला होईना, रस्ता नाही चालता. रोज वर्ष मजूर लावायला जावा, मजूर येत नाही शेतीमध्ये रस्ता नसल्यामुळं. आणि इथून पुढे असा चिखल पाणी होतं, काळ्या भुईचा रस्ता सगळा. आता तुम्ही बोलताना सांगितलं का की मी पुण्यावरून आलो, हो रस्ता होईल ही हो, अपेक्षेसाठी. ह्यासाठी तर- चालवलं. लोकांनी कळलं की उपोषण आपल्या ह्या तारखेला या, हा. मग मुद्दाम आलो ना. आळंदीत राहतो मी, आळंदीवर आलो ना, चला बाबा काहीतरी मार्ग निघाला.